तूही नारी आहेस आणि ही नारी आहे. तो कधी वर तोड करून पाहिलं नाही जानकी मातेने. म्हणून सांगतात तो माझा बिना लग्नाचा आहे म्हणे. त्याच्याकडे जा भाऊ. कोण? थोडं गरम डोकं आहे म्हणे, पण कामाचा आहे म्हणे माझ्या संग आलेला लक्ष्मण. लक्ष्मण बाणाला धारच लावत होते म्हणे. प्रभू पाठवले ती. परमात्म्याची वागण्याची रीत आहे टीट फॉर टॅट. हे यथामाम प्रपद्यन्ते तांस्त थैव भजाम्यम. तू खोटी बोलली तर मीही खोटं बोलतो. पाठवलं लक्ष्मणाचं. लक्ष्मण म्हणे बाई सेवक सुखच मान भिकारी व्यसनी धनसुभ गती विचारी. अगं मी सेवक आहे, माझ्याकडे कसलं सुखचा. त्यांच्याकडून परवानगी लिहून आण. पाठीवर लिहून आणण्यासाठी सांगतात. वेगवेगळ्या लीला आहेत, दंतकथा पण आहे त्याच्यामध्ये. येत आहेत लक्ष्मण, जवळ येतात, धरतात नाकाला, आरडते आरडते फ्या फ्या करत जाते. पंचवटीमध्ये दंडकारण्यामध्ये 14,000 राक्षस खर दूषण त्रिशिराला जाग करतायत. 14,000 राक्षस प्रभू रामचंद्रावर धावा बोलवतायत. प्रभू रामचंद्र धनुष्य घेतायत, बाण काढतायत, लावतायत, सोडतायत. 14,000 राक्षस सगळे ऋषीमुनी आनंदित होत आहेत. तरी दम खात नाही. फ्या 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 करत उड्डाण करते समुद्राच्या पलीकडं. लंकेमध्ये जाते आणि रावणाला सांगते, अरे मूर्खा करसी पान सोवसी दिन राती सुधीन इथं सिरपर अराती राजनीती बिनु धन बिनु धर्म. अरे रावणा नुसता पीत राहतो, झोपा काढतो, पण तुझ्या जीवनाला शून्य किंमत रे म्हणे. आला तुझा शत्रू तुझ्या माथ्यावर येऊन बसलाय म्हणे. तिथं म्हणे कोण? म्हणे तो आलाय तपस्वी आहे म्हणे. त्याच्यासोबत एक सुंदर नारी, तिनके संग नारी एक श्यामा शोभा धाम राम असं नामा. त्याचं राम नाव आहे म्हणे. त्याच्यासोबत एक स्त्री आहे म्हणे. आणि रूप राशी विधी नारी सवारी रती सत कोटी तासु बलिहारी. अरे रूपाची राशी आहे म्हणे, सुंदरतेची खान आहे. कामदेवाची बायको आहे ना रती. या विश्वातली सगळ्यात सुंदरी सांगितली जाते मिस युनिव्हर्स. ती अशा 1,000-100 कोटी असणाऱ्या रती तिच्या तोंडावर अशा ओळून फेकाव्या एवढी सुंदर आहे म्हणे. रावणाला हिले घालखोर वाईट नजराचा रावण होता. उठला आणि लगेच उठला आणि 7व्या ताळावर जाऊन विचार केला, अरे खरं दूषण मोही समबलवंता. खरं दूषण माझ्यासारखेच बलवान आहेत म्हणे. पण तिनेही को मारही बिनु भगवंता. त्यांना भगवान सोडून कोणी मारू शकत नाही. त्याचा अर्थ भगवंताचा अवतार झाला. जर ते नर असेल तर ती त्याची बायको उचलून आणल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणून रावण गेला. समुद्राच्या किनारी आला. मारीच मामाला बिना टोकाचा बाण मारलेला. तो राम 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 कीटक भृंगी न्याय झालेला. त्याला जागा केला. मारीच मामा हरण होय. ते नाही भाऊ, तो डेंजर माणूस आहे म्हणे. बाण लावला, मला बिना टोकाचा लागला, इतक्या वर्षाचं पडलोय म्हणे. आणि मामा हे कमरला खडगं पाहिलं की खडगेची कंपनी सांगतो. याला काय म्हणतात? चंद्रहास नावाचं खडगं म्हणतात. महादेवाने मला दिलेलं आहे म्हणे. भवानीच करीत असतो काय मुंडक्यावर म्हणे. गप होतो का हरण? मारीच मामाने विचार केला, काय अहो जर याचं ऐकलं नाही मरण तर दोन्हीकडून नाही. एक तर रामाच्या हाताने किंवा रावणाच्या हाताने. त्याच्यापेक्षा रामाच्या हाताने मरून मुक्त व्हायला काय हरकत आहे. हरण होतो, येतो पंचवटीमध्ये, नाशिकच्या भूमीमध्ये. हरणाचं रूप धरतो सीता माता. त्याची असणारी कातडीची इच्छा करते. मायावी सीता आहे, मायावी कातडीची इच्छा करते. प्रभू रामचंद्र धनुष्य घेतात, बाण घेतात, केस बांधतात. लक्ष्मणाला सांगतात, सीता केरी करवू रखवारी. लक्ष्मणा सीतेचं रक्षण कर, मी या हरणाची कातडी घेऊन येतो. प्रभू रामचंद्र नाशिक जिल्ह्यापासून संभाजीनगर आणि अहिल्यानगर यांच्या सीमेवर असणार प्रवरा संगम नावाचं गाव आहे. काया गाव टोका त्या गावाचं नाव आहे. आजही तिथं गेल्यावर सिद्धेश्वर भगवंताचं मंदिर आहे. तिथपर्यंत पळत आले. जवळ 250 किलोमीटरचा प्रवास त्या हरणामाग पळत आले आणि तिथं बाण मारला. मोठ्याने किंचाळलं हरण, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. सीता माता म्हणते, अरे दादाचा आवाज येऊ राहिला तुमच्याचा. लक्ष्मण म्हणतायत, नाही भ्रुकुटी विलास सृष्टी लय होई. अहो त्याने नुसत्या वया जर वाकड्या केल्या तर सृष्टीची लय करण्याची ताकद आहे म्हणे त्याच्यामध्ये.
मर्मवचन सीता माता बोलते. लक्ष्मण काय होतायत, मन हलतं आणि रेषा ओढतायत, निघून येत आहेत. तोपर्यंत रावण येतो आणि रावण काय करतो, सीता मातेला उचलतो, भिक्षुकाचा वेश बनवतो. रस्त्याने जात असताना जटायू दादाचं आणि रावणाचं घमासान युद्ध होतं. रावण खोटं बोलतो, उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये स्वतःचे प्राण असल्याचं सांगतो. येतो रावण काय करतो, आपल्या खड्गाने दोन्हीच्या दोन्ही पंख कापतो. पाटे काटेसी पंख पराखग धरणी, सुमिरी राम करी अद्भुत करणी. पंख काटलेले पक्षी जमिनीवर पडलेला आहे, अद्भुत करणे ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्र येत आहेत पंचवटीमध्ये. सीते 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 वियोग करतायत. रस्त्याने जात असताना जटायू दादाला मांडीवर घेतायत. टाके तीर्थाला स्वतः बाणाने गंगा प्रगट करतायत. जटायू दादाच्या मुखामध्ये गंगा देतायत आणि जटायू दादा सांगतायत, प्रभू दक्षिण दिशेला सीता मातेला घेऊन गेलेला आहे, तुम्ही दक्षिण दिशेला जा. आणि कर्नाटकाच्या महाराष्ट्र सोडून कर्नाटकाच्या सीमेमध्ये हम्पीच्या आसपास जातायत प्रभू रामचंद्र. आजचे हम्पी नावाचं गाव आहे, तिथं जातायत. रस्त्याने जात असताना विविध ऋषी मुनींना भेटत भेटत प्रभू रामचंद्र जातायत आणि एका आश्रमावर जातायत. त्या आश्रमावरती वाट पाहते आणि बोलते काय, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। सात जन्मों के पाप आज मिट जाएंगे, जब आएंगे मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे। राम येतील, राम आएंगे तो अंगना सजाऊ. शबरीच्या गुरुचं नाव आहे मातंग ऋषी. पंपा सरोवराच्या किनारी राहतात. बालपणीच विवाह ठरला. लग्नाच्या दिवशी सगळे कापायला आणलेले बकर वगैरे पाहिले. बाबा म्हणे नाही, एवढे जर कापून जर माझाच प्रपंच होत असला तर मला नको. अर्ध्या रात्रीच पळून गेली. पंपा सरोवरावर आली, संतांची सेवा केली.
संतांकडून शुद्ध झाली आणि असणारे संतांनी तिला मान दिला. अशी ही शबरी मातंग ऋषीची शिष्य. मातंग ऋषीने सांगितलं होतं, बेटा वाट बघत राहा. तुझं नाव शबरी आहे ना? सबरी बोले सब्र का मूर्ति है सबरी. डोंगरे बाबा, सब्र का मूर्ति है. बोले शबरी तेरा नाम शबरी है ना, तो सब्र का फल कैसा होता है? मीठा होता है की नहीं? तो सब्र का फल मीठा होता है बेटा. वाट बघत राहा, तुझ्या आश्रमावर राव येईल. 1000 वर्षाची वाट बघत असणारी शबरी तिच्या, हे बघा ऐका बरं का, 4:10 झाले. दिसले का? 5 वाजता कथा संपायची का नाही याचा निर्णय होईल. अजून निर्णयावर 5 वाजता येईल. त्याच्या आधी काही जरी झालं तर हनुमान यायचेच भुवात. त्याच्यामुळे हनुमानाच्या उड्डाणीमध्ये आडवं यायचं नाही. म्हणून गुरुने सांगितलं होतं, बेटा वाट बघत राहा. शबरी माता तेव्हापासून वाट बघत होती काय, की राम येतील आणि मला काय करतील, पावन करून टाकतील. शबरी मातेच्या चरित्रातून एक गोष्ट भेटली, जीवनामध्ये तुम्हाला समाधान येईल, आनंद येईल, पण काही काळ वाट बघावी लागेल, लगेच भेटणार नाही. वर्षानुवर्ष निघून गेले. जटायू दादाच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्र शबरीच्या आश्रमाकडे येतात आणि राम प्रभू बोलतायत, लक्ष्मणा जशी माझी एक आई कौशल्या माता अयोध्येमध्ये आहे ना, तशी माझी एक आई वनामध्ये राहते. त्या आईचं नाव आहे शबरी माता. आपल्याला तिच्याकडे जायचं. शबरी माता बघते, शबरी देखी रामगृह आहे. शबरी मातेने बघितलं काय, राम घरी आले. आल्या आल्या तर काय आठवलं असेल, रामाला समोर बघितलं आणि मुनिके वचन समुची जीव आहे. गुरुचे वचन आठवले. काय, माझे गुरु मला म्हटले होते, बेटा दीर धारण कर, तुझ्या घरी राम येतील म्हणून. राम आला तोय म्हणे, हो माय, या राम या राम या राम. गोड स्वागत करते राम प्रभूचं. बसण्यासाठी प्रभू रामचंद्राला आसन देते. गोड आसनावर प्रभू रामचंद्र बसलेले आणि पाहत राहते शबरी. का, देव हा मागण्याचा विषय नाही, देव हा पाहण्याचा विषय. एवढा गोड एवढा गोड एवढा गोड. पाहतच राहते पाहतच राहते. एवढे सुंदर राम, एवढे सुंदर, म्हणजे राम किती सुंदर आहात. आई मी आलोय वनामध्ये, मी सीता मातेचा वियोग झाला म्हणे मला माहित आहे. शबरी व्यवस्थित कळून घ्या, बाकीचं तुम्हाला सगळं माहित आहे. मी त्याच्यावर प्रकाश देणार नाही, पण प्रकाश तुम्हाला ज्या गोष्टीवर देतो ते राम मला सगळं माहित आहे. हे बघा, प्रभू रामचंद्राची यात्रा नाशिक नंतर चालवली जर लंकेपर्यंत कोणी असेल तर ती शबरी मातेने चालवली. आवर्जून मी तुम्हाला त्यातलं निरीक्षण परीक्षण सांगतो. रामायण जटायू दादाने सांगितलं, लय दक्षिण दिशी गयऊ गोसाई, दक्षिण दिशा दाखवली. पण शबरी मातेच्या आश्रमावर जर प्रभू रामचंद्र जर आले नसते तर प्रभू रामचंद्राला हनुमंताचा पत्ता सांगणार कोणी नव्हतं महाराज. म्हणून हनुमानजीचा पत्ता, ऋष्यमुख पर्वताचा जर पत्ता कोणी सांगितला असेल तर तो शबरी मातेने सांगितला. एक आईचं काम केलं बाळाला. त्याचा अर्थ काय, आईचं काम काय, हनुमानाचा पत्ता सांगणं. आईचं काम काय, अरे बाळाला सांगणं, जा हनुमंताला शरण जा, हनुमंताला शक्तीला शरण जा, सेवेला शरण जा, नामाला शरण जा. तुझ्या जीवनामध्ये शांती रूपी सीता तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. हे आईचं काम शबरी माता करते रामायणामध्ये. म्हणून राम तुम्ही काय करा, जा म्हणजे आई मी जातो, पण मला भूक लागली, भूक लागली म्हणून इच्छा करतायत. जाते शबरी माता वनामध्ये जाते. कंद मूल फल, भाऊ तुमचाच विक्षेप होऊ राहिला बाबा. हो थोड्या वेळात तुम्हालाच बाहेर काढून देईल मी, तुम्हालाच काढून देईल. तुम्हाला लाल कंदीला शांत बस, काही काळजी करू नका. मंडप मजेत चालली, म्हणजे टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. कधी कधी एखाद्याला वाटतं तिला काळजी घेतो, पण ती काळजीच कधी कधी त्रास देऊन जाते. येऊ द्या, वाहनाला येणारच आहे. येते खाद्यावर बसतील, डोक्यावर बसतील, पण काम बी करतील ना, ठीक आहे. म्हणून दक्षिण दिशेला शबरी मातेची भेट झाली आणि शबरी माता सांगते,
की हे प्रभू तुम्ही काय करा, पंपा सरोवरला जा. म्हणे आई मी तसं जाणार नाही, मला तुला काहीतरी द्यायचंय. म्हणे काय द्यायचं? म्हणे आई तेवढे कंद मुळं फळ मला तू खाऊ घातलेस, मला तुला 9विधा भक्तीचं दान द्यायचं. 9दा भगती कहव तुही पाही, सावधान सुन धरू मन माही. सावध होऊन ऐक 9विधा भक्ती. पहिली भक्ती आहे संतन कर संगा, संताचा संग करावा. संत ही भक्ती आहे, पण त्याला अट आहे तुम्हाला संताचा संग करावा लागेल. दुसरी रतिमम कथा प्रसंगा, दुसरी भक्ती कथा ही भक्ती आहे, पण त्याला अट आहे काय, त्याच्यावर रती पाहिजे. त्या कथा प्रसंगावर जर तुम्हाला प्रेम नसलं तर तुम्ही कथेत कितीही बसा, बिना प्रेमाची मग काय होतं, घडीत हे नाटक कर, घडीत ते नाटक कर, घडीत हे कर, घडीत. कथेवर जर प्रेम असलं ना तर मन निश्चित तुमचं कथेत लागतं. बाकीचे दारू गोळे बॉम्ब फुटू द्या शेजारी, पण त्याचं लक्ष कथेतून बाहेर जात नाही. म्हणून दुसरी रतिमम कथा प्रसंगा. तिसरी भक्ती सांगतायत आई गुरुपद पंकज सेवा. तिसरी भक्ती अमान. तिसरी भक्ती आहे गुरुजीच्या चरणाची सेवा, पण त्याला एक अट घातली काय, अमान मानासाठी नाही. नाहीतर आमच्या गुरु संग आम्ही एवढं हिंडतो, गुरुला गाडी घेऊन दिली, गुरु जे मागून ती दक्षिणा देतो, गुरु खुशाल कथेत बसलं तर आपलं नाव बी घेईन. याचा अर्थ काय, गुरुची सेवा केली कशासाठी, मानासाठी. म्हणून प्रत्येक भक्तीला अट आहे बाबा. संताचा संग, त्याला अट आहे संग करावा लागेल. संत भक्ती अट संग करावा लागेल. दुसरी कथा प्रसंग, त्याला अट आहे कथेवर तुम्हाला प्रेम पाहिजे. तिसरी गुरुच्या चरणाची सेवा, पण त्याला अट आहे मान सोडून पाहिजे. चौथी भक्ती मम गुणगण, माझं गुणगान करायचं, देवाची कथा सांगायची, पण करई कपट तजी गान. आज जर गाठ ठेवून सांगत असेल तर ती कथा व्यर्थ आहे त्या वक्त्याची. महाराज म्हणून मोकळ्या मनाने त्यांनी कथा सांगितली पाहिजे. पाचवी भक्ती सांगतायत मंत्र जाप मम दृढ विश्वासा. शबरी माता पाचवी भक्ती आहे, पक्क्या विश्वासाने माझं एखादं नाम घ्यायचं आणि त्याचा जप करायचा. आता नाम ही भक्ती आहे, पण त्याला अट आहे दृढ विश्वास, पक्का विश्वास पाहिजे. चटदमशील, दमचा अर्थ होतो इंद्रियाचं दमन करून राहायचं, चांगलं वागायचं, ही भक्ती. विरती बहु कर्माने, अनेक कर्मापासून निवृत्ती घ्यायची. सज्जनासारखा जरी राहत असेल मनुष्य तर तीही एक भक्ती. आठवी भक्ती जथा लाभ संतोषा, जे भेटलं ना त्याच्यामध्ये समाधानी राहायचं. नुसतं समाधानी राहायचं नाही, त्याला अट घालून दिली. काही काही लोक जे भेटलं त्याच्या समाधानी राहतात, पण दुसऱ्याचा दोष बघत समाधानी राहतात. सपने नाही देखई परदोषा, कोणाचा दोष नाही बघायचा. जसं असेल तसं आपल्याला देव ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हेची थोर भक्ती. ही भक्तीला आणि नाही, हिला या भक्तीला काय म्हटलं, थोर भक्ती. आई बाप तीर्थ आहेत, पण साध तीर्थ नाही, धुर तीर्थ. धुर आपलं हे तीर्थ आहे, गंगा हे तीर्थ आहे, पण धुर तीर्थ कळतं का? धुर म्हणजे कसं, सगळे तीर्थ माग बसवले गाडीत, आणि धुऱ्यावरचं तीर्थ म्हणजे सगळ्यात मोठं श्रेष्ठ तीर्थ कोणतं आहे माहितीये का? सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे. आई बाप हे धुर तीर्थ. म्हणून आठवी भक्ती सांगतायत, नववी भक्ती सांगतायत. नवम सरळ, हे भक्ती माता, हे शबरी माता, नववी भक्ती सरळ राहा, गाठी बांधून राहायचं, मोकळं राहायचं, मोकळं मोकळं, त्या राधेसारखं राहायचं. गाठच नव्हती मला, राधा राधा राधा. आज एक संत आहे वृंदावनला, जर पैसे असले खिशात कुठेही जातेत रे, कुठेही जातेत, जिथं नाही तिथं जातेत पैसे लोकांचे. जर थोडेफार पैसे असले ना तर जावा वृंदावनला. राधा नामाचा जप करणारा संत आहे महाराज. काय पुन्हा पुन्हा पाहायला भेटतील महात्मे? नाही भेटतील. प्रेमानंद स्वामी महाराज नवीन पिढीला पोषक आहे भाऊ. नवीन पिढी सुधारली, नवीन पिढी काय सांगावं, नवीन पिढी चाललेली गर्तेमध्ये विराट कोहली सारखा जातो तिथं.
आणि तिथं जाऊन त्यांच्याकडून राधा नावाचा जप घेतो महाराज. चला थोडं राधा राणीची आठवण झाली. श्री राधे राधे गोविंद गोविंद